फक्त तू गॅस दिव्यापर्यंत नको पोचायला. नाही 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 सीताई, मी गॅस बंद केलाय. नाही पटकन ये. काय झालं आहे? काही तुला काही तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाही ना? नाही, मला काही नाही झालं. ठीक आहे. आज तुला वास किती आला गॅसचा? नाही, खरं तर आत आता एवढा वास नाही येते. अरे दार खिडक्या उघडले तर गॅस गेला असं. चला मग बघून यायचं का? नाही, थांबा. आत नका जाऊ. ऐक नाही. अगं आता दारा खिडक्या एवढ्या उघडल्या, खेळती हवा गेला असेल गॅस. आपण बघून चेक करून येतो. आशू जरा नीट. आम्ही आलोच. तू बरीच ना बाळा? वास तर येत नाहीये. मी चेक करू का परत? बघून येतो. सावकाश. नाही खरंच वास नाही येते आता. ऐक, हा आताही वास नाही येते. नाही येते? नाही. थांब दिवा चेक करू. दिवा विजलाय. बरं, वाऱ्याने विजला असेल तर बोलवू सगळ्यांना. बोलवायचं का? नाही, पण एकदा चेक करूयात का? कसं करणार? आलो. काय करतोय? आलो आलो. यार सांभाळून काय करतोय मांजा? हे बघ. हा हे वेड आहे. काय चाललंय? मला वाटलेलं तर ऐक, एकदा आपण काडी पेटी पेटवून पाहूया, मग आपल्याला कळेल. तर वेडा बेडा आहे का तू काडे पेटी पेटवणार? अरे नाही, अरे ते गॅसवाले माहिती घरी येतात कधीतरी लीक झाल्यावर. तर त्यांनी असं केलं होतं. मलाही विश्वास नव्हता. मी पण हसलोय, काय करताय. तर त्यांनी मला समजावून सांगितलं 10 वेळा, करून दाखवलं, मग मला विश्वास बसला. रात्र शाळा. आर यू शुअर? संशय घेऊ नको. हवं तर तू नंतर कोणातरी कॉल करून विचार. सांभाळ. रेडी. तू याने वाचणार आहे? अरे टाकणार त्याच्यावरती. विजतीये. आशू तू ऐक ना. आशू हे बघ, मी गॅस चालू नाही ठेवला. तू मला चांगलं आठवते. तू माझ्यावर विश्वास ठेव ना. अगं माझा विश्वासच आहे तुझ्यावर, पण काकू जे काही वागली ना तुझ्याशी ते नाही आवडलं मला. हे चुकीचं वागली ती खूप. हे बघ, मी बोलणार आहे काकूशी या सगळ्या गोष्टींबाबतीत. रॉकीच्या मृत्यूसाठी तुला ब्लेम करणं किती चुकीचं आहे अगं. पण अरे मी काही शोधू पण नाही शकले ना. बरोबर आहे, रॉकीच्या मर्डर बद्दल काहीतरी जर कळलं ना तर सगळ्यांना सगळं कळेल. कोणी काही बोलणार नाही. ऐक शिवा, हे बघ आपण आता पोलिसांना सांगितलंय ना, पोलीस शोधतील. हा तू तू फार रागराग करू नको आणि त्यावर काय ऍक्शन घेऊ नको. अरे मी रागराग करतच नाहीये. मला काकूचा राग आलेला नाहीये. मला फक्त रॉकी बद्दल काही कळत नाही ना, ह्याचा जास्त राग येतो. पण मला काकूचा राग आला आणि मी बोलणार आहे तिच्याशी. असं कसं काही पुरावा नसताना तुला सगळे ब्लेम करू शकतात गॅस चालू ठेवला म्हणून? माझं तेच म्हणणं आहे आशू, जर मी गॅस चालू नाही ठेवला तर मग कोणी ठेवला? नुसता मुद्दा आहे, कोणी ठेवला. आणि ते कळल्यानंतर काकूला तिची चूक लक्षात येईल. तू एक काम कर, ऐक, तू शाळेत जा. तुझं मन शांत होईल. ओके? तुझ्या मनात जे काही होतं ना ते बोलायचं होतंस. तू हात उचलायची काय गरज होती? ती ह्या घरची सून आहे. लेकीसारखं वागवतो आपण तिला. काय केलंस तू उर्मिला? ताई, अगं अजून किती दिवस आपण तिच्या चुका सहन करायच्या आहेत? जे काही झालं, जे काही घडलं, त्यात संपदाची काय चूक होती ग, सांग ना. आहे उत्तर तुझ्याकडे? नाही ना? त्या रॉकीचा जीव गेला, त्याची त्यात काय चूक होती? ताई, संपदाची ही अवस्था मला बघवत नाहीये. आणि या सगळ्यात आमची तरी काय चूक होती ग ताई, सांग ना. उर्मिला, हे बघ, चूक तुझी नाहीये, संपदाची नाहीये, रॉकीचीही नाहीये, पण म्हणून शिवाची असं नाही होत ना. शिवाची चूक आहे हे बरोबर नाही. बरं ठीक आहे, पण तो ट्रक शिवाच्याच अंगावर येत होता ना भाऊ.
मला असं म्हणायचं नाहीये की शिवाबरोबर काही बरं वाईट व्हावं, मला असं अजिबात म्हणायचं नाहीये, पण रॉकीचा जीव शिवामुळेच गेलाय. हा शिवाच्या कुठल्या तरी आधीच्या वादाचा परिणाम आहे. शिवाच्या कर्माची फळं रॉकीने भोगली आणि आता माझी संपदा भोगते. ताई, ताई, यात कोणाची चूक आहे सांग ना. माझ्या संपदाला आधीच इतका त्रास होतोय, पण शिवा तिला हवंय तसं वागते, वाटेल तसं वागते, आणि आपण तिला वागूही देत नाही. हे बघ उर्मिला, तू म्हणतेस ते सगळं बरोबर आहे, हा सगळं बरोबर आहे, पण मग ह्यात शिवाची काय चूक आहे सांग मला. ताई, अगं तू अजूनही तिचीच बाजू का घेतेस एवढी? अगं तिने गॅस चालू ठेवला नाही ना, मग तू ठेवलास? हा, नाही ना भाऊ, तुम्ही ठेवलात का? ताई, शिवाच आली होती शेवटी किचन मधून. ताई, अगं तिला गच्चीवर गेलेली ती आठवत नाहीये, मग गॅस तिने चालू ठेवला नाही हे इतक्या ठामपणे ती कसं सांगू शकते? मिला, ऐक ना, तू जरा शांत हो. तू हा जो काही विचार करतेस ना, त्याने काही होणार नाहीये, कळलं? आपण बरोबर आहे ताई, तुझं बरोबर आहे की नुसतं विचार करू, नुसतं बोलून काहीच होणार नाही. बरोबर. ठीक आहे ताई, मग माझं पण ठरलंय. शिवाच्या चुकांचे परिणाम मी अजून सहन करणार नाही. ती या घरची सून आहे म्हणजे ती या घरात राहणारच,